रूपवान मुलगा पोटी जन्माला यायला किंवा लेकर जन्माला यायला पुण्यच लागत असतं. ज्याने मागील जन्मात सोनदान केलं त्याला या जन्मात चांगला चेहरा मिळतो. कनकदाने कांती निर्मळ उजळणार आहे. त्याने सोनदान केलं त्याने या जन्मात चेहरा चांगला मिळतो. म्हणून ज्याला पुढे चेहरा चांगला मिळावा वाटते त्याने या जन्मात सोनदान करा. मला का करू पण कनकदान ज्याने सोनदान केलं त्याला चेहरा चांगला. बरं का, गरीब लेकर असतील, काळे सावळे असतील, पण नाक डोळे चरचर असतात. आणि पैसेवाल्या पैशाला लेकर पहा, तिरपटम तारपटम तुंबटम दसपटम. पाय तो जिलेबीकडे मागतो भजे. काय पाहिजे तुला? हे पाहिजे, ते नाही, ते हाताने घेरायचे. म्हणजे काय प्रमाण सांगू? प्रमाण सांगणार नाही, बोलणार सुद्धा नाही. प्रमाण सांगतो आता. जन्माला चांगले लेकरं यायला पुण्य पाहिजे. नानोबार आहेत ना, तुकोबाराचा प्रमाण तुकोबार सांगतात नाही का? धनवंत एक बहिरटांधळे शुभ्रपुष्ट काळे भोगंगी. प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाच्या. एखाद्या व्यक्तीला सारं गाव मानते, राम राम नाना, राम राम नाना, राम राम नाना. सारं गाव राम राम करते. बाई अशी येते नशिबात, घरी गेला का म्याऊ. तेवढं पुण्य पण पडलं कोणतं? बाईचं. बाकी सारं राम 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 राम, सारं गाव राम राम. पण घरी गेला का कुंडलिक वर तितकं पुण्य पण पडलं. हां, मुलं आहे, वारकरी आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण बापाचं अजिबात ऐकत नाही, तितकं पुण्य कम पडलं. पुण्याचे थोडे प्रताप आहे, थोडं पुण्य कम पडलं तितका डाग आहे. बरोबर, असं चिंता आहे नाही का? नरवाराची गोळी सांगतो. नरवारा म्हणतात, रूपसा उदयले पुष्ट. रूपवान माणसाला कोळ फुटावी तितकंच पुण्य कमी पडतं. तो पाहायला भयंकर सुंदर, डोळे सुंदर, गोरा गोरा पान, पण पांढरी कोड फुटली पुंडलिक वरता, तेवढंच कमी पडतं. म्हणून सारंच पुण्य केलं पाहिजे. हां, वस्त्रदान केलं पाहिजे, सुवर्णदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. हे सारंच केलं पाहिजे. का कोणतं पुण्य कुठे लागू पडेल सांगता येत नाही. हे केलंच पाहिजे. त्याचे होत नाही मग मिळणार नाही ना, असं चिंता. हां, नशिबावर ऐक नाही आहे. एका मुलाने लग्न केलं, बायको भेटली बिना भावाची, बिना बहिणीची. बरं का, इष्टेत भेटली. मग दोस्त म्हटला, का रे प्रकाश, काय म्हणतो ए पक्या गावरान, काय म्हणतं? म्हणे तू लग्न केलं? म्हणे हा. बायको भेटली? म्हणे हा. बिना बहिणीची, बिना भावाची? म्हणे हा. इस्टेट भेटली? म्हणे हा. मला तशीच करायची. तुम्हाला कर. निघाला मुलगी पाहायला. मुलगी आहे का? भाऊ आहे का? जमत नाही. बहीण आहे का? जमत नाही. कसं काय? आम्हाला कोरी खट पाहिजे. इकून नाही, इकून नाही, तिकून नाही. 2-4 वर्ष फिरला, वय निघून गेलं, पोरगीच भेटे ना. एका ठिकाणी भेटली, हा किडकिडा. बाई भेटली मोगे आंबो. केली पैसा करता, लग्न लागलं, घरी आली. 6 महिन्यामध्ये सासरा बिमार पडला. इस्टेट करता केली, 4 एकर वावर, 1 घर सासऱ्याचं. इस्टेट करता केली आणि घरी आला. सासरा बिमार पडला, सासऱ्याच्या घरी आला. दवाखान्यात दिलं सासऱ्याला. पैसे लावले, पैसे संपले, काय करावं कळे ना. 2 एकर सासऱ्याचं वावर विकलं, लावलं सासऱ्याला. सासरा मेलाच नाही. मग काय करावं म्हणून सासऱ्याचं घर विकलं, लावलं सासऱ्याला. तेव्हा सावकाश सासरा मेला. 2 एकर वावरण घर सासऱ्याला लागलं, सासरा मेला. मग राहिली सासूबाई कुठं बसू. आली याच्या घरी, पडली बिमार, नेलं दवाखान्यात, लावले पैसे, संपले पैसे, काय करावं. सासऱ्याचं वावर विकलं 2 एकर, लावलं सासूला. सासू मेलीच नाही. मग लोक काय म्हणतील या भीतीनं स्वतःचं 2 एकर इकलं, लावलं सासूला. तेव्हा सासू मेली. देऊन नाही गेली, यातच घेऊन गेली.
नशिबात पाहिजे का नाही? जमत काय कुणाला नाही जमत. कुणाच्याही मस्तकाला मस्तक असून जमत असते का? त्याच्या मस्तकाचा घाम लागत असतो, काही जमत असे ते त्याचं वेगळं आपण असं चिंतन का हे सारे लागे बांधे आहेत. आणि या हरेक गोष्टीला शास्त्र आहे, प्रमाण आहे, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सर्वांना माहिती. एकही गोष्ट प्रमाणाशिवाय नाही, असं भाकड कथा नाही. तुकोबारा सांगतात हे सारं पाहिजे. पुण्यवान काय काय मिळते त्याला? रूपवान होण्याकरता पुण्य लागते. पुढे सांगू, धनवान होण्याकरता सुद्धा पुण्य लागत असते. कष्टाने मनुष्य धनवान होत नसतो. जे वैभव आमच्या दादांपाशी आज आहे, या गोष्टी काय साध्या मिळतात काय? जे वैभवशाली लोक आहेत हे, त्यांच्यापाशी वैभव आहे आज, श्रीमंत लोक आहेत हे वैभव कष्ट करून मिळत नसते, मस्तकावर येताना आण लागत असते. कष्ट हे निमित्ताला कारण असते. थोडं सोपं आहे. मला सांगा, रामाकरता कष्ट हनुमानजीने केले का विभीषणाने केले? हनुमानजीने. लंकेचा मालक कोण झाला? कसं काय? तिरपटम तारपटम. कष्ट कुणाचे? का कछु मेल नहीं, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी तेल. कष्ट हनुमानजीचे आणि मालकी विभीषणाची. तसं काय? तसा मस्तक पाहिजे का नाही? काय घेऊन आला याच्यावर अवलंबून आहे तुला काय मिळणार आहे. 1000 पोरं तयार होतात आळंदीवरून, किती कीर्तनार होतात? 1000 पोरं पकवास शिकतात, किती होतात वाजवणारे? नाही नाही नाही, मस्तकावर लागते. कष्टाला किंमत नाही आहे. एक मजूर काम करतो आमच्याकडे, आमच्या भागामध्ये मजुरी काम करतो. डॉक्टर साहेब सकाळी 5:30ला 5ला येतो शेण काढायला, रात्री मालकाच्या गाद्या टाकून देपर्यंत, दुल्या पावाशी ठेवेपर्यंत 9 वाजेपर्यंत काम करतो. बापाच्या हातचं मातीचं घर बदलत नाही. कष्ट हाड आहे, मस्तक चांगलं नाही. आणि एक व्यक्ती फक्त खुर्चीत बसतो, काहीच कष्ट करत नाही. मोठा शेडजी असतो, खुर्चीत बसतो, एवढा जाडा असतो का अंदर फसतो, काहीच करत नाही. फक्त फोन करतो, हॅलो मी तानीराम मणिराम भनभने बोलतो, बोला भनभने. 4 ट्रक बाजरी पाठवा. ओके. फोन ठेवला खाली, गुजरातमधून बाजरी निघतात, भारतामध्ये येतात. 8 दिवसात भाव वाढतो. शेडजी 4 ट्रकावर 8 लाख कमवतो, खुर्ची न सोडता. बरोबर बरोबर. हा बरेपर्यंत काम करतो, बापाचं घर बदलत नाही. काय काम? उत्तर आहे, उत्तर हेच आहे, किंमत याला नाही आहे, किंमत मस्तकाला आहे. शेत सुद्धा त्यालाच पिकते ज्याचं मस्तक पॉवरफुल आहे. ते तर बांधाच्या खाली 10 पोते एकरी सोयाबीन, बांधाच्या वर 3 पोते. कसं काय? मालक कोण आहे शेताचा? याच्यावर प्रमाण सांगू, 100 प्रमाण सांगितलं. तुकोबाराचं प्रमाण सांगितलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं ऐका तुम्ही. एका माणसाकडे 8 एकर शेत पिकेना लावून घातलं त्याने खंडाने. मला खंड समजते ना? ठेका का ठोका का खंड, डायरेक्ट पैसे घेणे लावून दे. काय म्हणता? हा, जोगणी. जोगणी? अरे बाई, जोगणी जोगणी तुमच्या भाषेत. आमच्याकडे म्हणतात लागवण. निम्मे बटाई वेगळी, लागवण वेगळी. लागवण म्हणजे पूर्ण पैसे देणे आणि शेत 1 वर्ष तो वापरणे, त्याला म्हणतात लागवण आमच्या भागात, विदर्भात. तुमच्याकडे जोगणी, खंड, ठेका, खाली ठोका म्हणतात काही भागात. असं ते काय करतो, लावून दिलं, पिकलं त्याला भरपूर. याला वाटतं त्याला पिकलं, यानं घरी व्हायला. ज्या वर्षी यानं घरी व्हायलं त्या वर्षी साऱ्या गावाला पिकलं. याच्या वावरात लुंग्या, पानपिशा, लुंगस. तो म्हटला कमाल हो गई, मैंने उसको खेत दिया तो बहुत फसल हुई और घर को बोया तो लांगा लुंगा लुंगस. शेत घातलं लावून. गावात आता मासे विकणारा त्याच्या बसला जाऊन म्हटलं 1 मासा कोणाला? 1 मासा 50 रुपये, 10 मासे 500 रुपये. फुकटची नदी, फुकटचे मासे, फुकटम फाकटम कन्यादान. हे बरं आहे का? शेत घातलं लावून, गेला मासे विकायला. ज्याने याला नेलं त्याला सापडायचे टपारे टपारे आणि याला झिंगे.
मतलब कमाल हो गई। खेत में गया तो लांगा लूंगा और नदी में गया तो झांगा झिंगा बोले। कमाल हो गई। मासे विकणं केलं बंद, कीर्तन चालू होतं, कीर्तन करा जाऊन बसला, कान लावला, कीर्तन केलं म्हणे हां 2 तास म्हणे हां किती पैसे म्हणे एवढे। हा धंदा बरा आहे गड्या। मासे विकणं बंद केलं, बाबा नवीन घातलं, महाराज झाला, भगवा नेसला, बुक्का लावला, गावाच्या बाहेर गेला, गावात समजलं साधू आला, साधू आला, सारं गाव निघालं पाया पडायला डब्या घेऊन बुक्क्याच्या। बुक्का लावून काळा किट केला, 1 रुपयाने गेला पुन्हा। तर कमाल हवी, उद्या सकाळी भेटल म्हणून बसला तिथंच। त्या गावात झाली चोरी, चोर सापडत नव्हता, पोलीस फिरत होते। हा बसला झाडाखाली साधू बनून, पोलीस गेले, कहाँ से आया, कहाँ जा रहा, ऐ बोलता क्यों नहीं, क्या हो गया। दिन में साधू बनता, रात में डाका डालता, उठ। उचललं नेलं पोलीस, साहेब यानं चोरी केली असली बाई, याला विचारा। हा काही बोले नाही, साधू झाला होता, बुक्का लावला होता, बोल कहाँ से आया, क्या हो गया, बोलता क्यों नाही, मौन धरलं होतं, साधू झाला होता। साहेब तसं नाही बोलणार हा साहेब म्हटले, मग काय करा, त्याचे पाय बांधा, टांगावर उलट बांधले, पाय टांगलं उलट। तो म्हटला कमाल हो गई, खेत में गया तो लांगा लूंगा, नदी में गया तो झांगा झिंगा, और महाराज बन गया तो उलटा टांगा म्हणे। म्हणजे शेती पिकण्याकरता सुद्धा पुण्य लागत असते, प्रमाण सांगू ऐका। पर्जन्य पडा, एकच साधू असा आहे का ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, इतकी सुंदरशी भाषा आहे। हा एका चरणामध्ये त्याला वेदामध्ये निघंटू म्हणतात ना, म्हणजे 6 षडांग आहेत ना वेदातले, त्यातलं निघंटू नावाचं अवघड। निघंटू म्हणजे काय, निघंटू म्हणजे एका अर्थाचे 4-4, 5-5 शब्द। चांगलं सांगतो ऐका। एका अभंगात तुकोबारा म्हणतात, पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे। पाणी म्हणजे हात, चक्रपाणी, पात्र म्हणजे हात, तुका उभा दान पात्र हात, पाणी पात्र दिगंबरा, हस्त म्हणजे हात, आणि कर म्हणजे पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे। एकाच चरणात 4 हात टाकले, बोला पाणी पात्र हस्त आणि कर, का साधू दाखवा एक या अर्थाचं प्रमाण साऱ्या सांगतो। म्हणून तुकोबाराच्या शब्दाची फार मोठी जादू आहे मराठी माणसाला। पसायदान पाठ नाही कित्येक लोकांच्या, पण गाथ्यातलं प्रमाण पाठ नाही असं तुम्हाला म्हणून सापडणार नाही। 2 बाया शेत निंदणी खुरपणी करत होत्या, दोघी अडाणी होत्या, पहिल्यावर शिकल्या नव्हत्या। शेत निंदणी करताना एक दुसऱ्या बाईला म्हणते पंचफुला, ती म्हणते काय ग चंद्रकला। माझा अशोक तिन्ही बाई लग्न व्हायच्या आधी मला विचारायचा, जेवली काय आई, झोपली काय आई, खाल्लं काय, शेताला चहा करा आई, दप्तर आई पाठ घ्या। मग लग्न झालं माय, त्याची बायको आली कुच्ची नाही कुच्ची निभावरची, एवढं पागल केलं त्यानं तिला, मला जेवली काय झोपली काय विचारतच नाही। ती दुसरी बाई लगेच म्हटली, नाही विचारत तर नको विचारू देऊ, पण मग काय करू, आली या भोगाशी गावरान बाया। तुकोबारा म्हणून असं 10-12 पोरं मध्ये उभे होते, भांडणं चालले होते। एक पोरगाला पाठीवर थाप मारली, तुझं काय झालं सांग, तुम्हाला थाप, तो पान टपरी शाप, हाय पान टपरी शाप, काय लोकांना गाथा माहीत नाही, ज्ञानश्री माहीत नाही, काय झालं सांग, तुम्हाला थांब, आणि का थांब, थांब तुका म्हणे उगेरा जे जे होईन देते वा। पान टपरी शाप प्रत्येकाचा पाठ आहे प्रमाणे गाथा। म्हातारा मनुष्य बायकोला आवाज देतो, पाणी आण गो, काय म्हटलं, पाणी 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 म्हटलं पाणी पाणी, बाई काय आणत नाही। मग कोपऱ्यात बसलो असतो पोत्यावर, हा मनातल्या मला म्हणतो, नको नको म्हणा तू माया जाडी, काळा आला जवळी डंग 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 डंग। म्हणजे मराठी माणूस आहे आणि तुकाराम महाराजांच्या मुखात नाही असं होतच नाही का। म्हणजे तुकोबारा हा साधू एकदम कॉन्फिडन्स आहे, एकदम आत्मविश्वास। तो मी सांगतो हे करा, नाही झालं तर आम्ही पुंडलिकराय शपथ वाहतो।
म्हणून तुकोबाऱ्यामध्ये तसं वागायचं, त्याच्या भाषेमध्ये ताकद आहे. तुकोबाऱ्या सांगतात श्रीमंती कष्टात नसते येत, मग निमित्त आहे ते. व्यवसाय निमित्त मग देते कोण संपत्ती.